नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्येच्या पर्सेंटेज या घटकावर आधारित एक प्रकार पाहिला होता। त्या प्रकारामध्ये आपल्याला 2 वर्षानंतरची लोकसंख्या विचारली गेली होती, यामध्ये 2 वर्षापूर्वीचे विचारतात। तर हे कसं करायचं समजून घ्या। पहिले गणित वाचायचं, शाब्दिक उदाहरण महत्त्वाचं की गणित वाचणे। एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते। बरं, जर आज लोकसंख्या 12,100 आहे आज, तर 2 वर्षापूर्वीचं विचारलंय, तर 2 वर्षापूर्वी ठीक आहे। ओके, चला आपण घेऊ 2 वर्षापूर्वी, कारण पूर्वी पहिले ठीक आहे। ओके, 2 वर्षापूर्वी ठीक आहे। ओके, 2 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी किती आहे माहित नाही, घेऊ आपण x। 2 वर्षापूर्वी घेतली x। दरवर्षी किती टक्क्याने वाढते? 10%। बरं ठीक आहे। ओके, दरवर्षी 10% वाढते। 100 होती, 10 ने वाढली, किती होईल? 110। वाढ म्हटलं तर प्लस करायची। 100 होती, 10 ने वाढली, 100 + 10 किती झाले? 110। ठीक आहे। ओके, किती वर्षानंतर? 2 वर्षानंतर। हे बघा, दरवर्षी, तर 2 वर्षापूर्वीचे घेतला, इथून पूर्वीपासून 2 वर्ष नंतर जायचं आपल्याला। ठीक आहे। ओके, पहिलं वर्ष झालं, दिस इज फर्स्ट इयर। ठीक आहे। ओके, फर्स्ट झालं। आता सेकंड इयर घेऊ। सेकंड इयरला पुन्हा 10% वाढ। 100 होती, 10 वाढले, किती झाले? 110। 100 होती, 10 वाढले, 110 झाले। तर हे बघा, लक्षात घ्या। मग आज लोकसंख्या पूर्वीची घेतली x, आज लोकसंख्या किती आहे म्हणते? 12,100। आज लोकसंख्या 12,100 आज, इथे लिहिले आजची लोकसंख्या। झालं। आता हे गणित आपण सॉल्व्ह करू। हे गणित मी मांडलं, फक्त आता हा क्वेश्चनच मांडलेला आहे, याला सॉल्व्ह करायचं आहे। सॉल्व्ह करू म्हणजेच x ची किंमत काढायची आहे। चला, सर्वात पहिले काय करायचं? 0 0 कापायचे। 0 कुठचे काढतात? भागाकारात। याच्यात आणि याच्यामध्ये भागाकार आहे, 0 0 घटला, 1 0 1 0। यांच्यात भागाकार आहे, 0 0 घटला, 1 0 1 0। ठीक आहे। ओके, आता बघा, लक्षात घ्या। ठीक आहे। ओके, हे सॉल्व्ह करू आपण। 11 × 11 यांचा गुणाकार, 11 × 11 121 गुणिला x। 121 गुणिला x किती होते? 121x। यांचा गुणाकार, 10 10 100, 10 10 100। ठीक आहे। ओके, केले आपण बरोबर, किती? 12,100। ठीक आहे। ओके, 12,100। 121 गुणिला x भागेला 100 बरोबर 12,100। किंमत कोणाची काढायची? x ची। मी सांगितलं पक्षांतर करायचं। पक्षांतर म्हणजे इकडची संख्या इकडे घेऊन जाणे। ज्यावेळेस आपण इकडची संख्या इकडे नेतो, त्यावेळेस विरुद्ध क्रिया होते। आता इथे 100 कशात आहे? भागाकारात। 100 इकडे गेल्यावर गुणाकार होईल। ठीक आहे। ओके, 121x बरोबर, ठीक आहे। ओके, 12,100 गुणिला 100। किंमत कोणाची काढायची मित्रांनो? ठीक आहे। ओके, किंमत आपल्याला काढायची आहे कोणाची? x ची। x ला इथेच ठेवतो, x ला इथेच ठेवले, 121 ला इकडे घेऊन जातो। जे 121 इकडे गुणाकारात, सध्या यांच्यामध्ये क्रिया नाहीये म्हणजे यांच्याकडे गुणाकार असतो, लक्षात ठेवायचं। जे 121 इकडे गुणाकारात आहे, इकडे जाईल भागाकारात। ओके, 12,100 गुणिला 100। ठीक आहे। ओके, भागेला किती? 121। आता 121 चा वरती भाग जातो का पाहायचं? 121 चा भाग जातो, 121 1 121 राहिले का मित्रांनो आता आपल्याजवळ? ठीक आहे। ओके, बघा, लक्षात घ्या। x बरोबर काय राहिले? 100, हे 100 आले, गुणेला किती? 100। आता 100 गुणला 100 किती होते आपल्याला माहिती आहे? 1 2 3 4 0, म्हणजेच किती उत्तर आलं? 10,000। ओके, समजलं? चला, धन्यवाद।